साथीयो, पॉलिटिक्स नॉलिटिशियन वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मांडून ते आवाजी मतदानाने पास करून घेतलेलं आहे. मात्र या विधेयकामधील मूळ तरतुदीमध्ये थोडीशी शिथिलता आणली गेलेली आहे. या मूळ विधेयकामध्ये व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यावरती प्रतिबंध घालण्याची जी तरतूद होती मूळ कायद्यामध्ये, ती थोडीशी शिथिल करून डाव्या, विशेषतः कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांवरती बंदी घालणारा हा जो कायदा आहे तो महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या ठिकाणी पास केलेला आहे. हा कायदा, या कायद्याचा ड्राफ्ट विधिमंडळाच्या पटलावरती मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की जे लोक भारतीय संविधानाने उभी केलेली जी व्यवस्था आहे, जी चौकट आहे, ती चौकट मोडीत काढू पाहणाऱ्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांवरती बंदी आणण्यासाठी हा कायदा केलेला आहे. म्हणजे जे कडवे डावे आहेत त्यांना भारताची असणारी जी लोकशाही, संसदीय लोकशाही आहे, ही संसदीय लोकशाही व्यवस्था मान्य नाही आहे आणि म्हणून ते साम्यवादी व्यवस्था आणू पाहत आहेत. आणि अशा ज्या कडव्या डाव्या संघटना आहेत, या डाव्या संघटनांवरती बंदी घालू पाहणारा हा जो कायदा आहे तो कायदा या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाने पास केलेला आहे. मला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय संविधानाची मूळ चौकट आपल्याला, अर्थातच भारतीय संविधानाची मूळ चौकट ही भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का? कारण 1973ला केशवानंद भारती केसमध्ये भारतीय संविधानाची जी मूलभूत चौकट आहे, या मूलभूत चौकटीची एक फ्रेमवर्क केशवानंद भारती केसमध्ये सुनिश्चित करण्यात आलेली आहे. आणि या मूलभूत चौकटीमध्ये सेक्युलरिझम ही भारतीय संविधानाची मूलभूत चौकट आहे किंवा समाजवाद ही भारतीय संविधानाची मूलभूत चौकट आहे. आणि ती मूलभूत चौकट भारतीय जनता पार्टीला आणि त्यांची असणारी जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्या अंतर्गत असणारी जी काय बजरंग दल सारखी संघटना आहे, VHP सारखे अर्थात विश्व हिंदू परिषद सारख्या संघटना आहेत, या संघटनांना हे भारतीय संविधानाची मूळ चौकट मान्य आहे का? अर्थात या कडव्या उजव्या विचारधारेच्या ज्या संघटना आहेत, या विचारधारेच्या संघटनांना ही भारतीय संविधानाची मूळ चौकट मान्य आहे का? कारण धर्मनिरपेक्षता ही भारतीय संविधानाची मूळ चौकट आणि त्याचबरोबर ती भारतीय संविधानाचा आत्मा आहे. आणि हे भारतीय संविधानाची मूळ चौकट आहे ही संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये मेन्शन केलेली आहेच, पण संविधानाच्या आर्टिकल 25 ते 28 सुद्धा ती मेन्शन केलेली आहे. त्याचं सातत्यानं या कडव्या विचारधारेच्या, उजव्या विचारधारेच्या संघटनांकडून सातत्यानं त्याचं उल्लंघन होत आहे. या संघटनांवरती आपण बंदी घालणारा कायदा केव्हा आणणार आहात? म्हणजेच या ज्या संघटना आहेत, या संघटना भारतीय संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकार हे या संघटनांना मान्य नाहीत. म्हणजे अर्थातच आर्टिकल 19ने दिलेले जे अधिकार आहेत, आर्टिकल 21ने दिलेला जगण्याचा जो मूलभूत अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार या कडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांना तो मान्य नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं एका विशिष्ट संघटनांना अर्बन नक्सलाइट ठरवण्याचा हा जो फडणवीस यांचा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो कार्यक्रम हा खरं तर व्यक्ती स्वातंत्र्याला व्हायोलेट करणारा आहे. आर्टिकल 19ला तो व्हायोलेट करणारा आहे. आणि सर्वात म्हणजे खरं तर या गोष्टीकडे महाराष्ट्रामधल्या लोकांचं मी अटेन्शन वेधू शकतो आहे किंवा तो वेधण्याचा प्रयत्न करतो आहे की हा जो कायदा आहे,
हा कायदा, जनसुरक्षा कायदा हा जरी कडव्या डाव्या विचाराच्या लोकांच्या संघटनांवरती बंदी घालणारा आणला असला तरी या कायद्यामधून आदिवासी लोकांच्या अधिकारावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होणार आहे. खरं तर आदिवासी आणि दलित यांच्या हितसंबंधाचा ज्यावेळेस विचार येतो आहे त्यावेळेस देशामधला नव्हे महाराष्ट्रातला सुद्धा कोणताही विरोधी पक्ष यावरती बोलायला तयार होत नाही. हे खरं तर पुरोगामी महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे. आणि त्यामुळं या संघटना या आदिवासी बेल्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय आहेत. अर्थात अशा अतिडाव्या विचारसरणीच्या संघटनांचं समर्थन करणं हा या ठिकाणी उद्देश नाही आहे. पण खऱ्या अर्थानं ज्या आदिवासी लोक आहेत त्यांच्या जमिनी हडपण्याचा जो प्रयत्न सरकारकडून चालवला जातो आहे अशा संघटना अशा ज्या आदिवासी जमाती आहेत या आदिवासी जमातींनी त्यांच्या जमिनी हडप करत असताना त्यांनी केलेले जे संघटनात्मक आंदोलन आहे ते संघटनात्मक आंदोलन हे अति डाव्या विचाराचं आंदोलन ठरवून त्यांना दडपण्याची दाट शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि मला या ठिकाणी दुसरी एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने या ठिकाणी मेन्शन करावीशी वाटते आहे की महाराष्ट्रामध्ये जो कायदा हा आणलेला आहे किंवा ज्या वेळेला हा कायदा आणलेला आहे तो या ठिकाणी मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मेन्शन करायची आहे की महाराष्ट्रामध्ये BJP गव्हर्नमेंटनी महायुतीच्या सरकारने एक शक्तिपीठ नावाचा एक महामार्ग आणलेला आहे की हा महामार्ग महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12 जिल्ह्यामधून जातो आहे. त्यामध्ये वर्धा आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधून हा शक्तिपीठ नावाचा जो महामार्ग आहे तो शक्तिपीठ नावाचा महामार्ग या ठिकाणी प्रस्तावित आहे. आणि या शक्तिपीठ महामार्गाला विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधून फार मोठा विरोध होताना दिसतो आहे. आणि हा जो विरोध आहे हा संघटित विरोध आहे. हा संघटित विरोध मोडीत काढण्यासाठी सुद्धा हा कायदा याच कालावधीमध्ये आणण्याचं ते कारण आहे. कारण का तर या शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा जो चंग आहे तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बांधलेला आहे. आणि या भागामध्ये या बेल्टमध्ये या शक्तिपीठला जमीन अधिग्रहणाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं या ठिकाणी विरोध केलेला आहे. आणि त्यामुळे सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये हा जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाने ते पास केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाव्या पक्षाच्या मार्क्सवादी पक्षाच्या एका आमदाराचा अपवाद वगळता महाराष्ट्रातल्या कोणत्याही विरोधी पक्षाने याला विरोध केलेला नाही किंवा या आवाजी मतदानाच्या वेळेस त्यांनी खरं तर वॉकआउट करायला पाहिजे होतं, सभागृहामधून वॉकआउट करायला पाहिजे होतं. आणि त्या माध्यमातून आपला जो विरोध आहे तो विरोध या ठिकाणी दाखवणं, तो विरोध या ठिकाणी प्रकट करणं अभिप्रेत होतं. पण तसं या ठिकाणी झालेलं दिसत नाही. अर्थात या ठिकाणी महाविकास आघाडीमधले असणारे जे विरोधी पक्ष आहेत हे विरोधी पक्ष प्रेस मीडियासमोर या कायद्याला विरोध करत आहेत. पण सभागृहामध्ये कोणत्याही पद्धतीने या कायद्याला महाविकास आघाडीच्या सरकारने विरोध केलेला नाही. आणि त्यामुळं खरं तर हा कायदा बनणं हे अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे अतिशय दुर्दैव आहे. कारण या कायद्यामध्ये बेकायदेशीर संघटना किंवा त्यांचे कृत्य अशी एक प्रकारची मोगम अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे सरकार एखादी अधिसूचना काढून कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवू शकतं आहे. आणि कोणत्याही सामाजिक प्रश्नावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं किंवा सामाजिक चळवळी आहेत, शेतकरी संघटनांच्या चळवळी आहेत किंवा जमीन अधिग्रहणांच्या संदर्भामध्ये होणाऱ्या ज्या काही चळवळी आहेत या चळवळीला मुस्कटदाबी करण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ शकतो आहे. आणि राज्यामधले असणारे जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय संसाधनं आहेत, जमिनी आहेत, जंगले आहेत, नद्या आहेत, बंदरं आहेत, रस्ते आहेत, अशा वेगवेगळ्या असणारी जी काय स्थावर राष्ट्राची राज्याची असणारी जी काय वेगवेगळ्या स्वरूपाची जी स्थावर संपत्ती आहे ही स्थावर संपत्ती उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्यासाठी सुद्धा या कायद्याचा वापर
भविष्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्योगपतींच्या नियंत्रणामध्ये किंवा खाजगी उद्योगपतींच्या नियंत्रणाखाली अशा पद्धतीनं राज्यामधली असणारी जी संसाधनं आहेत ही संसाधनं घालून देण्यासाठी सुद्धा याचा वापर होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्रामधल्या असणाऱ्या विरोधी पक्षांनीसुद्धा या कायद्याला विरोध केलेला नाही आहे. आणि त्यामुळं आणि शिवाय या कायद्याने सरकार विरोधी प्रदर्शन करणाऱ्या जे संस्थात्मक विरोध आहे तो संस्थात्मक पातळीवरती संघटनात्मक पातळीवरचा हा जो विरोध आहे तो विरोध या ठिकाणी दबोचण्यासाठी या कायद्याचा वापर होण्याची शक्यता आहे. खरं तर याच्या अगोदर टाडा असेल, मिसा असेल किंवा पोटा असेल यासारखे कायदे झालेले आहेत, पण ते दहशतवादी संघटनांच्या विरोधामध्ये त्याची जी ॲक्शन आहे सरकारची जी असणारी ॲक्शन आहे ही प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या स्वरूपामधले असे जे कायदे आहेत हे कायदे या ठिकाणी दहशतवादाच्या विरोधामध्ये सरकारला बळ देणारे कायदे होते. मात्र हा जो जनसुरक्षा कायदा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी निर्माण केलेला हा जनसुरक्षा विधेयक हा देशामधल्याच असणाऱ्या राज्यामधल्या असणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या कायद्याला महाराष्ट्रामधल्या लोकांनी त्याचा कडाडून विरोध केला गेला पाहिजे. तो कायदा महाराष्ट्राच्या जनतेच्या कोर्टामध्ये तो स्ट्रायकआउट झाला पाहिजे. तरच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लोकांच्या मताची जनमताची या ठिकाणी कदर होणार आहे. अदरवाईज असे कायदे निर्माण करून एक फॅसिस्ट सरकार महाराष्ट्रामध्ये फॅसिस्टवादी सरकार महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये आणि आजही क्रियाशील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामधून लोकांचे असणारे व्यक्तिगत हक्क आहेत ते व्यक्तिगत हक्क आहेत संघटनात्मक हक्क आहेत हे या ठिकाणी नाकारून या ठिकाणी एक प्रकारची हुकुमशाही राजवटीकडे आपण जाण्याचा धोका या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आणि मला वाटतं या कायद्याने त्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या लोकांनी राजकीय पक्षांनी याला विरोध केला गेला पाहिजे. खरं तर जर हा कायदा बहुमताच्या आधारे बहुमताच्या जोरावरती हा कायदा तयार होत असेल तर याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं पाहिजे. खरं तर हा कायदा तयार झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी ज्या कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्याची भाषा केलेली आहे किंवा त्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्याची घोषणा केलेली आहे. मात्र इतर जे महाराष्ट्रामधले असणारे जे विरोधी पक्ष आहेत विशेषतः महाविकास आघाडीमधले असणारे जे विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांनी या कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्याची आज तरी भाषा केलेली नाही. याचा अर्थ महाविकास आघाडीमधल्या लोकांचा पण महाविकास आघाडीमधल्या लोकप्रतिनिधींचा पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सुद्धा या कायद्याला पाठिंबा आहे असं या ठिकाणी आपण या ठिकाणी आज तरी गृहीत धरायला काय हरकत नाही. साथियो तुम्हाला हा माझा व्हिडिओ जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने मी त्याची मांडणी केलेली आहे. तरीसुद्धा हा व्हिडिओ माझा तुम्हाला जर आवडला तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि पुन्हा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा अशाच पद्धतीचे जे माझं जे विश्लेषण आहे वेगवेगळ्या महाराष्ट्रामधल्या देशामधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवरती अशाच पद्धतीनं विश्लेषण तुम्हाला ऐकायला मिळेल असं या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि हे आजचं विश्लेषण संपवतो. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.